बाय. माझ्यावरचा राग जेवणावर काढणार आहेस का? अहो तात्या, तुमच्यावर का रागवेन मी? मग जेवत का नाहीये? इच्छा नाहीये माझी जेवायची. म्हणजेच रागावलीयस? नाही तात्या. कसं आहे ना बाय, तुझ्या आईला मी वचन दिलं होतं, तुला तळ हाताच्या पोडासारखं जपेन. तसं मी तुला जपलं, तुझे लाड केले, मला शक्य होईल तसं किंवा मला जमेल तसं तुझे सगळे हट्ट पुरवले, तुला सगळी सुख मिळावीत म्हणून प्रयत्नही केले. बाय, आईचं घर आपल्याला मिळावं हे तुझं स्वप्न होतं, म्हणून तू शहरात जायचा निर्णय केला. मी तुला नाही अडवलं, पण तिथे जाऊन काय झालं? एवढ्या मोठ्या प्रकरणात अडकलीस तू बाय. हा, तुला नशीब बरं म्हणून सुखरूप सुटलीस त्यातून. मला सांग बाय, हे एवढं सगळं घडल्यावर मी तुला परत तिकडे जाऊ देईन का? तुझं बाप म्हणून माझी तळमळ समजून घे. तुझी आई गेल्यानंतर ना तू माझा आधार आहे आणि मला तो नाही गमवायचा. मला तुला नाही गमवायचंय बाय. तुझ्या बापाला समजून घे बाय. मला कळतंय तात्या. कळते ना? तू मग हसत का नाहीये? हस ना. आणि माझ्यासाठी म्हणून 2 घास खा बाय. माझी शपथ आहे तुला, तुझ्या तात्यासाठी तरी जेवून घे. जेवतेस? काकी, 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 काकी उठ. काकी, काय झालं तुला? काकी, इकडे बघ, डोळे उघड ना. काकी, काकी, काय होतंय तुला? माझ्याशी बोल ना. काकी, काय होतंय तुला? काकी, स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड कशी मारून घ्यायची ना, हे सिद्ध करायला जन्माला आले हे नाट्य. आता बघताय काय, तेव्हा ऍक्टिंग सुरू. तू वहिनी, काकी, काकी, अहो. वहिनी काय झालं? काकी, काय होतंय तुला? काय झालं वहिनी? उठा. काकी, 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 काय झालं तुम्हाला? काकी, उठा ना. आदित्य, काकी, आकांक्षा, इथे काय सिनेमा चाललाय का? हा, बघत काय बसतेस? पाणी घेऊन ये. हो हो आणते काकी, होतात कुठे तुम्ही सगळेजण? हा? काकी, ते दरवाजात बेशुद्ध पडले, लक्ष कुठे तुमचं? काकी, उठ ना. अरे आम्हाला काही कल्पनाच नाही. ते आम्ही इथे बाहेर आल्यावर कळलं की वहिनी जमिनीवर पडल्या. काकी, काकी, उठ ना. एक मिनिट. सावकाश. काकी, उठ. काकी, 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 उठा ना. बघ माझ्याकडे, बघ, बोल माझ्या. काय झालंय? हा? राज, हो, राज येईल काकी, हा, लवकर. राज कुठे? राज राज माहित नाही. राज आला होता का? कधी आला होता राज? राज मला काकी, काळजी करू नकोस, हा, येईल राज लवकर.
वहिनी तुम्ही शांत व्हा बघू. वहिनीला त्यांच्या रूम मध्ये घेऊन जाऊया. चला चला. दानियात धर तिकडून. वहिनी या. सावकाश, सावकाश, टाकी घ्या. हळूहळू राज. अरे तू ये. हळू. राज, अरे तू गुहागरहून आलास? मी आलो गोवा करू कायमचा. काकूंना शेवटचं बाय बाय करू ना. बरं, हे बघ, तू शांतपणे बस खाली, आपण शांतपणे बोलू. गरज नाही. मी इथे बसायला नाही आलोय. बाय बाय करायला आलो या घरात. का? You know what, वैदेही, मी जेव्हा घर सोडून आलो तेव्हा माझ्या खिशात एवढा पैसा होता मी सहज एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहू शकलो असतो. मी कुठे आलो? मी इथे आलो, तुमच्यासोबत राहिलो. आपल्या लाईफ मध्ये अचानक मिरेकल घडावं ना, त्याच्या काकू माझ्या लाईफ मध्ये आले. पण जाताना मला कम्प्लीट चेंज करून गेल्या. या घराने माझी काकू सोबतची भांडणं बघितली आहेत. काकूंनी मला माणूस म्हणून घडवताना केलेले एक्सपेरिमेंट्स पाहिले. घराने खूप काही दिलंय मला. खूप मेमरीज दिल्या. त्या सगळ्या मेमरीजना बाय करायला हवंय. वैदेही, आता ना ते परत नाही येणार या घरात. कारण हे घर आपण तिघांनी बनवलं होतं, तू, मी आणि काकू. आता यातली एक जरी व्यक्ती इथे नसेल तर या घराला अर्थच उरणार नाही. सो या घराला शेवटचं बाय बाय करायला आलो. या घरालाही आणि राजवर्धनलाही, जो मला या घरात सापडला होता, त्याला मी आता शेवटचं बाय करणार. इथेच कायमचं सोडून जाणार. राज,
तू असं का बोलतोस वेडासारखं? आता यापुढे जो काकुती घडवला होता त्या राजवर्धनची भेट होणार नाही. यापुढे तुला जुना राजवर्धन भेटेल. आय होप यू विल लाईक टू मीट हिम टू. राज राज ऐक. राज राज असं राज माझा ऐक. काय कुणाला फोन करतेस? तेवढं काही महत्वाचं नाहीये तात्या. वैदेहीलाच करत होते. बघू दे फोन दे अहो दे. काय आहे बाय? अगं बापापेक्षा ही माणसं महत्वाची वाटायला लागली का तुला? अहो तात्या नाही, असं काही नाहीये. मग फोन का करतेस त्यांना? ते मला फक्त त्यांना एवढंच विचारायचं होतं की ते पोहोचले का नाही. आता तू पोचू दे नाही तर नको पोचू दे. आपल्याला काय करायचंय? तू तुरुंगात होतीस तेव्हा त्यांनी तुझा विचार केला का? मग तू का विचार करतेस त्यांचा? अहो तात्या असं काही नाहीये हो. त्यांनीच तर मला वाचवलं ना. म्हणूनच मला हे नको आहे. म्हणजे तू त्याला फोन करशील, तो गोड गोड बोलेल, तू भुलशील आणि परत जायचा निर्णय घेशील. मला हे नको आहे. यापुढे कुणालाही फोन करायचा नाही. त्याच्यापेक्षा फोन माझ्याकडेच राहू दे. तुझा जर काही महत्वाचा फोन आला तर मी सांगेन तुला. बीपी शूट झालाय, त्यांना आराम करायची गरज आहे. मी दिलेली औषधं त्यांना वेळेवर घ्यायला सांगतो. बर थँक्यू. मी हे होणारच होतं. कावेरीच्या जाण्याचं वैरींनी मनावर एवढं दडपण घेतलंय की दुसरं काय होणार नाही का? अरे माणसं आयुष्यात येतात जातात. आपण इतका विचार करायचा नसतो वहिनी. तर कावेरी गेली तर काय झालं? आम्ही आहोत ना. आणि कावेरी गेल्याने कामाचं प्रेशर वाढणार आहे का? नाही का?
आणि तसं असेल तर मी आहे ना. काकी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी सगळं व्यवस्थित सांभाळेन. घ्या. आपण तुम्हाला हव्या त्या पद्धतीने काम करू हवं तर. सानिया, तुम्हाला दोघांनाही ना कुठल्या वेळी काय बोलावं याचं जराही भान नसतं. अरे त्यांना आधार द्यावा म्हणूनच बोलतोय. हो, बाबा, कोण कोणाला आधार देते ना हे कळतं मला. राज, बरं झालं तू आलास. अरे किती फोन लावले मी तुला. कुठे होतास तू? कोण कुठेतरी राहिला भाऊ. याने पुन्हा औषध सुरू केलेलं दिसतंय. अरे राज, अरे तू गेल्यानंतर काकी बेशुद्ध पडली. अरे राज, राज, अगं मला कशाला हाक मारतेस? याला हाक मार. ही तुझी जवळची माणसं आहेत नाही का? काय मग, आणला का डॉक्टर वगैरे? व्यवस्थित चेकअप वगैरे करून घेतलंय ना? ते नाही, काळजी घ्या त्यांची, कारण त्या तुमची काळजी घेतात. त्यांना काय खायला प्यायला हवं ते नीट बघा, कारण तुमच्यावर संकट आलं की त्या तुमच्या पाठीशी उभे राहतात. मी त्यांना सांभाळा. माझा काही संबंध नाहीये. आणि मस्त चाललंय तुमचं चालू दे. ओके, ते फक्त इथे राहणार. कुणाला तरी हे प्रूव्ह करण्यासाठी की त्याने काय गमावलं. काय झालं, लागलं मनाला? सवय करून घे याची, कारण आधीचा राजवर्धन हा असाच होता. येस, आय एम बॅक. ओल्ड राजवर्धन इज बॅक.